पालघर जिल्ह्यातील सेवाश्रम शिक्षण संस्थेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून मिरज तालुक्यातील तुंग येथील 12 जणांची 67,35,000 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सदर फसवणुकीची घटना ही 2021 साली घडली आणि या प्रकरणी सुरेश कृष्णा नवाळे वय वर्ष 67 राहणार तुंग यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित सुधाकर काशीनाथ फातर्पेकर, निकिता सुधाकर फातर्पेकर, दिशा संजय फातर्पेकर, कल्पेश प्रभाकर फातर्पेकर, कडू छत्रु चव्हाण, विलास प्रिन्स मिश्रा सर्व राहणार मुंबई यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आणि याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुरेश नवाळे हे निवृत्त शिक्षक आहेत. त्यांचा मुलगा बी, मुलगी डी.एड आहे. 2021मध्ये नवाळे हे मुलीच्या सासरी भांडूप मुंबई येथे गेल्यानंतर तेथे तुषार भोसले याची ओळख झाली. भोसलेने परिचयातील सुधाकर फातर्पेकर, कडू चव्हाण हे पालघर जिल्ह्यातील मुरबे येथील सेवाश्रम शिक्षण संस्थेशी संमतीत असून तेथे शिक्षकांच्या रिक्त जागा भरणार असल्याचं सांगितलं. त्यानंतर मे 2021मध्ये भोसले यांनी फोन करून सुधाकर फातर्पेकर आणि कडू चव्हाण सांगलीत आल्याचे नवाळेंना सांगितलं. फातर्पेकर चव्हाण हे दोघे घरी आल्यानंतर त्यांनी संस्थेत शिक्षक पदासाठी 15 लाख आणि लिपिक पदासाठी 12 लाख रुपये दर सांगितला. संस्थेने कामकाज पाहण्यासाठी कुलमुखत्यार पत्र दिल्याचं फातर्पेकर यांनी दाखवले. नवाळे यांनी मुलीच्या नोकरीसाठी 6 लाख रुपये दिल्यानंतर त्यानंतर कडू चव्हाण यांनी नवाळे यांच्या मुलाला तसेच भाचा यांनाही नोकरी लावतं असं सांगून आगाऊ 12 लाख रुपये घेतले. तसेच शिक्षण सेवक पदाच्या मागील तारखेचे बनावट नियुक्तीपत्र दिले. त्यानंतर कोर्ट मॅटम सुरू असल्याचं सांगून नियुक्तीला वेळ लागेल असं सांगितलं. एप्रिल 2023मध्ये संशयित सुधाकर फातर्पेकर, पत्नी निकिता फातर्पेकर, पुतणी दिशा फातर्पेकर, पुतण्या कल्पेश फातर्पेकर आणि विलास मिश्रा हे तुंग येथे आले. त्यांनी आणखीन जागा भरायच्या असल्याचे सांगितले. त्यानुसार नवाळे यांनी गावातील ओळखीतील तरुण तरुणींना बोलावले. त्यांना नोकरीचे आमिष दाखवून आगाऊ रक्कम भरण्यास सांगितले. फातर्पेकर यांनी ऑगस्ट 2023मध्ये शिक्षण अधिकारी यांच्या शिक्षक मान्यता पत्राची झेरॉक्स प्रत नवाळे यांना दिली. त्यानंतर महिन्याभरात नियुक्तीपत्र मिळाले नाही. वारंवार भेटून फोन करून फातर्पेकर यांनी टाळाटाळ केली. संस्थेत जाऊन चौकशी केल्यानंतर फातर्पेकर हा फसवा माणूस असल्याचं समजलं. त्यामुळे संशयित 6 जणांविरोधात पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल केली. चौकशीनंतर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पालघर.